पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि नाशिक दौऱ्यावर येत आहेत। सकाळी 10:15 वाजता मोदींचं नाशिकमध्ये आगमन होणार आहे। त्यानंतर त्यांचा रोड शो होईल आणि त्यानंतर काळाराम मंदिरामध्ये ते दर्शनासाठी जातील। त्यानंतर ते राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमाला संबोधित करतील। हा कार्यक्रम आटोपल्यावर ते मुंबईला रवाना होतील। मोदी मुंबईमध्ये जवळपास 30,000 कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करतील। यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, बेलापूर पेंधर नवी मुंबई मेट्रो 1चं औपचारिक उद्घाटन, सीवूड्स बेलापूर उरण उपनगरीय रेल्वे सेवेच्या 4थ्या मार्गिकेचा समावेश आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मुकुल, 22 जानेवारीचा सोहळा, त्याआधी पंतप्रधानांचा नाशिक दौरा, कोणकोणत्या अर्थानं हा दौरा महत्त्वाचा ठरतो आणि नाशिकमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काय काय कार्यक्रम? प्रज्ञा, शरयू तीरावर अयोध्या आहे। अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे। गोदावरी काठावर श्री काळारामाचं मंदिर आहे। जेवढं इतिहासामध्ये पौराणिक कथांमध्ये अयोध्येचं महत्त्व आहे तेवढंच नाशिकचं आहे, कारण वनवासातला अनेक कालावधी श्रीराम यांनी नाशिकमध्ये घालवला अशी आख्यायिका आहे आणि म्हणूनच नाशिकच्या रामकुंडाला अनन्यसाधारण असं धार्मिक महत्त्व आहे। देशभरातून विश्वातून इथे लाखो भाविक येत असतात। आपण आता याच रामकुंड परिसरामध्ये आहोत आणि समोरची जी दृश्य बघत आहोत याच रामकुंडामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जलपूजन होणार आहे, गोदावरी मातेचं पूजन होणार आहे। त्याचबरोबर सशक्त भारतचा ते संकल्प देखील सोडणार आहे। आपल्याला माहिती आहे की 2047 मध्ये 100 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण होत आहे आणि तो एक आगळा वेगळा सोहळा करण्याचा मानस हा केंद्र सरकारचा आहे। त्या दृष्टीने पायाभरणी देखील केली जात आहे। समोरचे जे व्यासपीठ आपण बघत आहोत, आता तिथे जी साफसफाई चालू आहे त्याच ठिकाणी बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत। पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या हस्ते गोदावरीची पूजा ही केली जाईल। बाजूला डाव्या बाजूला जर आपल्याला जे व्यासपीठ बघायला मिळतंय, इथे पुरोहित संघाचे सदस्य काही मान्यवरांना तिथे उपस्थिती राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्याच्याच बाजूच्या उजव्या बाजूला नाशिक जिल्ह्यातील जे साधू महंत आहे ते साधू महंत देखील इथेच राहणार आहेत आणि ज्यावेळेस जलपूजन होईल त्यानंतर मोदी साधू महंतांची भेट घेणार आहे। पण तत्पूर्वी आपण बघतोय की गोदावरीचं पात्र हे स्वच्छ करण्यात आलेलं आहे। काल दुपारपासूनच गोदावरीच्या पाणी पात्र म्हणजे गंगापूर धरणामधनं पाण्याचा विसर्ग हा सोडण्यात आलेला होता। सुरुवातीला 500 क्युसेक वेगाने विसर्ग होता, त्यानंतर हळूहळू हा विसर्ग रात्री कमी करण्यात आला। साधारणतः 199 क्युसेक वेगाने हा पाण्याचा प्रवाह आता पुढच्या बाजूला सुरू आहे। आपण बघतोय की गोदा काठावरचे जे मंदिर आहेत, जे पूल आहेत, दुतोंड्या मारुती आपण समोर बघतोय त्याच्या बाजूचा पूल बघतोय, इथे सगळीकडे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। संपूर्ण परिसर हा नटलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी येऊन एक वेगळा संदेश पंतप्रधानांच्या माध्यमातून दिला जाणार आहे, कारण हेच ठिकाण आहे जिथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो, जिथे साधू महंतांचं शाही स्नान होत असतं। 2 वर्षांनी कुंभमेळा देखील नाशिकमध्ये भरणार आहे आणि त्याआधी पंतप्रधानांचं इथे आगमन होत आहे। त्यामुळे एकूणच इथला कॉरिडॉर करण्याची जी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते त्या संदर्भात पंतप्रधान काही बोलतात का हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि आजची जी पूजा आहे, आजच्या पूजेचा ते संकल्प सोडतील, त्याचबरोबर गोदावरीचं पूजन करतील, अशा स्वरूपाचा कार्यक्रम आहे। सुरुवातीला रोड शो होणार आहे, रोड शो नंतर ते इथे येतील। हा कार्यक्रम इथलं जलपूजन झाल्यानंतर काळाराम मंदिरामध्ये जाणार आहे, तिथे देखील ते काळारामाचं दर्शन घेतील। वनवास काळामध्ये श्रीराम याच ठिकाणी होते म्हणून इथे काळारामाचं मंदिर अतिप्राचीन असं काळारामाचं मंदिर आहे। त्या मंदिरामधनं पूजा झाल्यानंतर ते सभेच्या ठिकाणी जाणार आहे। तो 27वा युवक महोत्सव आहे। या युवक महोत्सवाला हजारो युवांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमका काय संदेश देतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। निश्चित, त्यामुळे आज नाशिकमध्ये टप्प्याटप्प्यावरती उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 10:15 वाजता नाशिकमध्ये पोहोचतील आणि काळाराम मंदिरामध्ये ते दर्शनासाठी पोहोचणार आहेत। मुकुल, या दौऱ्यासंदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।